सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याचं मन स्थिर आहे ना, तर तो प्रत्येक जीवनामध्ये स्वार्थी होऊ शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये आहे ना, योग्य वेळ येते ना, त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सर्व स्वप्नसुद्धा त्याची पूर्ण होतात. म्हणजे जेव्हा एखादा समजूतदार व्यक्ती कोणतेही नातेसंबंध निभवणं आहे ना, किंवा कोणतेही कार्य असू दे, तो मन स्थिर असून जेव्हा करतो ना, त्याचं सर्व कार्य व्यवस्थित होत असतं. म्हणजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपण सक्सेसफुल होतो ना, म्हणजे आपल्या मनाचा खूप मोठा वाटा आहे ना. ज्याप्रमाणे ही ज्योत अंधारात चमकते ना, अगदी त्याचप्रमाणे ही ज्ञानाची ज्योतसुद्धा चमकते ना. म्हणून मनुष्यानं नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला हवं. म्हणजे या पृथ्वीवर प्रत्येक मनुष्यानं आपल्या कर्माच्या फळाची चिंता न करता, त्याच्या परिणामांची पर्वा न करता, कोणताही लाभ लालसेशिवाय निपक्षपातीपणे आणि निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य पार पडणं म्हणजे भगवंताची सेवा आहे ना. भगवंताची हीच भक्ती आहे. ज्या प्रकारे आपण जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करायला सुरुवात करतो ना, आणि जुन्या वस्त्रांचा विचारही करत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यासाठी आपलं शरीर देखील कधीतरी जुनं वस्त्र बनेल ना, आणि आपल्या शरीराचा त्याग करून तो दुसऱ्या शरीरामध्ये जाईल. जसं की त्यानं दुसरं नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी प्रस्थान केला असेल ना, तेव्हा तो काळसुद्धा वेगळा असेल. म्हणून ज्या मनुष्यामध्ये ईश्वरावर श्रद्धा नसते ना, आणि त्याचबरोबर ज्ञानाची कमतरता असते, त्या मनुष्याला जीवनामध्ये आहे ना, कधीही आनंद आणि यश प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा एखादी समजूतदार व्यक्ती नातेसंबंध निभावणं सोडून देते, तेव्हा समजून घ्या की तिच्या आत्मसन्मानाला कुठेतरी किंवा कोणत्याही कारणानं निश्चितच ठेच पोचलेली आहे. आपल्याला सोडून दुसरा काय करत आहे, कसं करत आहे आणि का करत आहे, या सर्व गोष्टीपासून आहे ना, आपण स्वतःला जेवढं दूर ठेवाल ना, तेवढं आपण आनंदी राहाल. आणि एवढंच नव्हे तर आपल्या मनाला शांती देखील मिळेल ना. म्हणूनच जे मनाने चांगले आहेत ना, ज्यांच्यात दयेची भावना आहे, आणि जे दुसऱ्यांचं दुःख समजून घेतात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, आणि मोक्ष प्राप्त करून त्यांची आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते ना. म्हणजे ज्यावर तुमचे अधिकार आहेत ना, त्यावर मोह करा, आणि ज्यावर तुमचा मुळीच अधिकार नाही, त्याचा कधीच मोह करू नका. म्हणजे आपण आहे ना, जेव्हा दुसऱ्यांकडून कोणताही अपेक्षा करतो ना, नेहमीप्रमाणे आपला अपेक्षाच भंग होत असतो. पण जर आपण भगवंताची सेवा केली, भगवंताचं नामस्मरण केलं, आणि भगवंताकडे आपण अपेक्षा केली ना, तर भगवंत आपली अपेक्षा नेहमी पूर्णच करत असतो. आपल्या पूर्ण स्वप्न पूर्ण होत असतात. पण मनुष्य मात्र एक नंबरचा खोटारडा प्राणी आहे ना. त्याच्या जीवनामध्ये आहे ना, तो नेहमी मनुष्याला एक ना एक धोका देतो. भगवंत कधी देतो का वर? कधीच नाही. म्हणजे व्यक्तींसाठी कचऱ्याचा ढिगारा, दगड आणि सोने सर्व एक समान आहेत ना. तुमचं कर्म हीच तुमची ओळख आहे. कारण तसं पाहिल्यास ना, एकाच नावाने हजारो लोक जगामध्ये आहेत, तरीसुद्धा अनेक पापे होतात ना. प्रेम नेहमी माफीची अपेक्षा ठेवतो, आणि क्रोध नेहमी माफी ऐकणं प्रसन्न करतो. पण आपण मात्र यामध्ये दोन्हीमध्येही बसत नाही. म्हणजे विषयांबद्दल ऐकल्यानं मनुष्याला आसक्ती निर्माण होते, आणि या आसक्तीमुळं आहे ना, त्यांच्यामध्ये कामना करण्याची इच्छा निर्माण होते, आणि या कामनांमुळं अडथळे आल्यास क्रोध उत्पन्न होतो ना. आणि जेव्हा क्रोध उत्पन्न होतो ना, तेव्हा मनुष्याची हानीच होत असते. जे लोक नेहमी शंका घेतात, त्यांच्यासाठी प्रसन्नता ना या जगामध्ये आहे ना दुसऱ्या कोणत्या ठिकाणीमध्ये आहे.
त्यांच्या जीवनामध्ये नेहमी दुःख येत असतो. त्यांना कोणी जरी समजवण्याचा प्रयत्न केला ना तर ते कधीच समजत नाही. कर्म हे आहे ना असं पीक आहे ना जे प्रत्येक मनुष्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कापावं लागतं. यामुळं आपण नेहमी चांगलं बी पेरलं पाहिजे, जेणेकरून चांगलं पीक कापता येईल ना. म्हणजे जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे परिणामसुद्धा चांगलेच असतील. एक अभंग आहे ना, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. म्हणजे जसं आपलं बी असेल ना तशी फळंसुद्धा चांगली लागणार आहेत. म्हणजे एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा, जे होणार आहे ना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊनच राहणार आहे आणि जे नाही होणार ते कधीही होणार नाही. ज्यांच्या बुद्धीत असं ज्ञान असतं ना ते कधीही बेचैन होत नाही. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये एक गोष्ट नक्की ठेवा, ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या नक्की घडणार आहेत, पण आपण कर्म करत राहिलं पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं ना, बघा पावसाळा आला ना तर पाऊस पडणारच आहे. पण आपण जर आपल्या घरावर पत्रे नसले तर आपण भिजून जाऊ, आणि जर पत्रे असले ना, कौला असली तर आपलं अंग भिजणार नाही ना. मग आता आपण भिजत राहायचं की आपल्या घरावर पत्रे लावायचे, हे आपले कर्मच ठरवतात ना. म्हणजे सर्व गोष्टी या लिखितच आहेत, त्यामध्ये आपण काय पेरायचं या आपल्या हातात असतं ना. म्हणून चांगले कर्म केल्यानंतरही लोक तुमच्या वाईट गोष्टींची आठवण ठेवतील. म्हणून लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देणं आणि आपले कर्म पूर्ण करणं याचंच समजूतदारपणा आहे ना. शक्यतो शांत राहणं अधिक चांगलं आहे, कारण हे तुम्हाला माहीत असायला हवं की तुमची जीवच तुमच्याकडून सर्वाधिक चुका करून घेते. म्हणून जिभेवर नियंत्रण असायला हवं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, माझा परमभक्त जो नेहमी माझं स्मरण करतो आणि एकाग्र मनानं माझी पूजा करतो ना, त्या भक्तांच्या कल्याणासाठी जबाबदारी माझीच आहे. जे भक्त माझ्या भक्तीमध्ये श्रद्धा ठेवत नाही ते मला प्राप्त करू शकत नाही. त्यामुळं जन्म मृत्यूच्या भौतिक मार्गामध्ये अडकून राहतात. जे लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देत नाहीत ना, त्यासाठी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर आहे. बघा, एकतर वेळेनुसार बदला किंवा वेळेलाच बदलून टाका. पण हो, आपल्या मजबुरीला दोष देणं थांबवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चालणं शिका. एखाद्या कामाची चिंता करणं ठीक आहे, पण ते चिंता इतकीही नसावी की त्यामुळे ते कामच बिघडून जाईल. जर तुम्ही कोणतेही कार्य चांगल्या हेतूने करत असाल ना तर हे कार्य कधीही व्यर्थ जात नाही. त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. फक्त आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, जर तुम्ही असे विचार करत असाल ना की तुमचं नशीब मी बनवतो तर हे चुकीचं आहे. कारण मनुष्य आपल्या नशिबाचा जबाबदार स्वतःच असतो. तुम्ही जसे कर्म करता ना तसं मी तुम्हाला फळं देत असतो. जर तुम्ही चांगलं कर्म केले तर तुम्हाला फळसुद्धा चांगलंच मिळणार ना. तुम्ही असे कधीही विचार करू नका की मनुष्य चांगला किंवा वाईट असतो. उलट ते विचारा की त्याचे कर्म चांगले किंवा वाईट असतात. कारण मनुष्याला जसे कर्म असतील ना तसंच त्याला फळ प्राप्त होतं. तुम्हाला केवळ तुमचे कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही तुमच्या कर्माच्या फळांचे अधिकारी नाहीत. तुम्ही कधीही स्वतःला तुमच्या कर्माचं फळ मानू नका आणि कर्म न करण्यात आसक्ती होऊ नका. आणि योग्य कर्म ते नाही ना ज्याचा परिणाम नेहमी योग्य असतो. उलट योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. या जगामध्ये कोणताही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो आणि म्हणूनच काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकून ठेवतात ना. म्हणून दुसऱ्याच्या जीवनशैलीशी नक्कल करून जगण्यापेक्षा सर्वप्रथम स्वतःला ओळखा. भलेही तुम्हाला अपूर्ण रूपानं जगावं लागलं तरीही चालेल, पण स्वतःला ओळखणं गरजेचं आहे.
जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही ना, तोपर्यंत आपली ईश्वराची ओळख होईल का बरं? जेव्हा तुम्हाला भविष्य अंधुक वाटतं ना, तेव्हा वर्तमानात आपले लक्ष केंद्रित करणं ते अधिक चांगलं असेल. प्रयत्न कर, मार्ग नक्की निघेल. आज नाही तर उद्या निश्चितच निघेल. अर्जुनासारखं लक्ष ठेव, नेम धर, मग तर मातृभूमीवर सुद्धा पाणी निघेल. मनुष्याची सर्वात मोठी चूक असते ना, ज्या चुकीतून आपण शिकू शकत नाही. जेव्हा आपलं मन कमजोर असतं ना, तेव्हा आपल्या परिस्थिती आपल्या समस्या बनतात. आणि जेव्हा आपलं मन स्थिर असतं तेव्हाच्या त्याच परिस्थिती आहेत ना, आपल्यासाठी आव्हाने बनतात. आणि जर आपलं मन मजबूत असेल तर त्याच परिस्थिती आपल्यासाठी संधीसुद्धा बनतात ना. म्हणून मनुष्य मानवी मानवता त्याच वेळी नष्ट करतो जेव्हा त्याला दुसऱ्यांच्या दुःखांवर हसू येतं. बघा, श्रीकृष्ण सांगतात ना, या अर्जुना, शरीरात राहणाऱ्याचा वध कधीही केला जाऊ शकत नाही. म्हणून तुला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची आवश्यकता नाही. वेळ हेच शिकवते ना, की आयुष्य कोणाची वाट पाहत नाही आणि कोणासाठी थांबू शकत नाही. म्हणून वेळ त्याच व्यक्तीसोबत खेळते जो उत्कृष्ट खेळाडू असतो ना. म्हणून वेदना सर्वांशी एकसारखी जाणवते, पण त्यांचे हौसले मात्र वेगवेगळे असतात. आणि त्या परिस्थितीमध्ये जो कोणी संघर्ष करतो ना, तो उजळून निघतो. आणि जो त्यावेळी निराश होतो तो विखरलाच जातो ना. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही मनुष्यानं केलेल्या कर्माच्या आधारावर भविष्यात मिळणारा विजय किंवा तोटा, नफा आहे ना किंवा नुकसान आहे, आनंद किंवा दुःख, यामुळे कधीही परेशान होऊन चिंतेने ग्रासला जाऊ नका. कारण जर तुम्ही त्या चुकांमधून शिकला नाहीत तर तीच चूक तुमच्यासाठी सागरासारखी भासते ना. आणि जर तुम्ही त्या चुकांमधून शिकलात तर तीच चूक शिडी बनते. आणि निर्णय तुमचा आहे, चढायचं की बुडून जायचं. बघा, समस्या कधी जितक्या शक्तिशाली नसतात ना, जेवढ्या आपण त्यांना मानून घेतो. तुम्ही कधी ऐकलं आहे का की अंधारानं कधी सकाळ होऊच दिली नाही? रोज अंधार होतो, रोज सकाळ होते. चुका करणं चुकीचं नाही, फक्त सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. हे नेहमी गरजेचं नसतं ना की प्रत्येक वेळी तुमच्या शब्दांना योग्य प्रकारे समजून घेतलं जाईल. म्हणून काही वेळा आहे ना, तुमचं शांत राहणं अधिक चांगलं असतो. जो जेवढा शांत असतो ना, तो तेवढ्याच आपल्या बुद्धीचा वापर करण्यास सक्षम असतो. म्हणून आपल्यावर होत असलेल्या निंदेमुळं आपलं लक्ष बदलू नका. कारण जसा तुम्हाला लक्ष प्राप्त होईल ना, तसा निंदा करणाऱ्या लोकांना विचारही बदलून जाईल. तुमचा पराभव आणि विजयी तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. जर तुम्ही मानले तर पराभव होतो, जर ठरवलं तर विजयसुद्धा होतो. म्हणजे सर्वात समजूतदार आणि बुद्धिमान व्यक्ती तोच आहे ना, जो यश मिळवल्यावर अहंकारी होत नाही आणि अयशस्वी झाल्यावर दुःखात बुडून जात नाही. जर कधी तुमची प्रशंसा होत असेल ना, तर त्यावेळी तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. कारण कोणाशीही आपली तुलना करू नका. कारण तुम्ही जसे आहात ना, तसेच सर्वश्रेष्ठ आहात. मनुष्य आपल्या विश्वासानं बनतो ना, तो जसा विश्वास करतो ना, तसाच तो तयार होत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मन जोपर्यंत स्थिर नाही ना, तोपर्यंत मनुष्य आहे ना, काहीही साध्य करू शकत नाही. म्हणून अगोदर मन स्थिर करा, तेव्हा तुमचे सर्व कार्य व्यवस्थित होतील. जय जय रघुवीर समर्थ.